नवीन वीज जोडणीसाठी आपल्याला A1 फॉर्म असणे आवश्यक आहे. हा A1 फॉर्म आपल्याला फिलअप करायचा आहे. त्यानंतर अर्जदाराच्या नावाची असेसमेंट शीट व टॅक्स पावती हे सुद्धा आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे फोटो, त्यानंतर अर्जदाराचे आधार कार्ड, त्यानंतर ₹100 याच्यावर थकबाकी नसल्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र हे सुद्धा आवश्यक आहे. तसेच वरील सर्व कागदपत्र हे अर्जदाराच्या नावाने असणे आवश्यक आहे. म्हणजेच जो अर्जदार आपण अर्ज करत आहोत हे सर्व डॉक्युमेंट्स एकाच व्यक्तीच्या नावाने असणे आवश्यक आहे. तसेच शेजारील वीज बिल हे सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर सरकारमान्य कंत्राटदाराकडून ट्रेस रिपोर्ट हा सुद्धा आवश्यक आहे. तसेच वरील सर्व कागदपत्रे हे ऑनलाईन करून क्रमांक 2 व 5चे कागदपत्रे हे अपलोड करायचे आहेत. म्हणजेच अर्जदाराच्या नावाची असेसमेंट शीट व टॅक्स पावती ही आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. तसेच ₹100 वर थकबाकी नसल्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. हे 2 डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर ₹130 ही प्रोसेसिंग फी या ठिकाणी भरायची आहे. ₹130 ही प्रोसेसिंग फी भरल्यानंतर हा पूर्ण फॉर्म फिलअप केल्यानंतर सबमिट केल्यानंतर याची एक प्रिंट काढून घ्यायची आणि प्रिंट काढल्यानंतर सोबतच हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहे आणि हे दोन्हीही ऑनलाईन फॉर्म आणि डॉक्युमेंट्स हे ऑफिसमध्ये सबमिट करायचे आहे. ऑफिसमध्ये सबमिट केल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आणि ऑफलाईन फॉर्म फिलअप केल्यानंतर सबमिट केल्यानंतर आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये कॉल किंवा मेसेज येईल.